गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाराष्ट्रातील शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला, गरीब व वंचित घटकांच्या मूलभूत मागण्यांसाठी दिव्यांग कष्टकरी शेतकरी बांधवांचे कैवारी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी राज्यभर आंदोलन सुरू असून दिंडोरी तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी बांधवांच्या वतीने पालखेड रोड चौफुलीवर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आलं असून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। दिंडोरी येथे चक्काजाम आंदोलन प्रसंगी शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा, अपना भिडू बच्चू कडू, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैच्या जय घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। आंदोलन प्रसंगी दिंडोरीचे तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या वतीने नायब तहसीलदार बकरे यांनी निवेदन स्वीकारले। शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग विधवांना मासिक 6,000 रुपये अनुदान, शेतमालाला किमान आधारभूत किमतीच्या पलीकडे 20% प्रोत्साहन रक्कम, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मूलभूत मुद्द्यांवर केंद्र व राज्य शासनाने ठोस निर्णय न घेतल्यामुळे ही जन आंदोलन अपरिहार्य झाली आहे। दिंडोरी तालुका प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीने लोकशाही मार्गाने जनतेच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी पालखेड रोड चौफुली येथे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनातील मागण्या केवळ राजकीय नव्हे तर त्या सामाजिक न्यायाशी निगडीत आहे। जर शासनाने याकडे दुर्लक्ष केले तर हा असंतोष व्यापक प्रमाणावर उफाळून येईल आणि त्यास शासनच जबाबदार असा इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सुखदेव खुर्दळ, दिव्यांग क्रांती आंदोलन तालुका प्रमुख जयंत थेटे, माजी आमदार धनराज महाले, कदम राजेंद्र शिंपी, चंद्रकांत बोरसे आदींसह दिव्यांग बांधव, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कष्टकरी विधवा महिला व त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झाला पाहिजे यासाठी प्रहारचे अध्यक्ष वंदनीय बच्चूभाऊ कडू गेल्या अनेक महिन्यापासून लढा देत आहे। पुन्हा त्या आंदोलनासह पायी प्रवास करून जनजागृती केली आहे, परंतु शासनाने अद्यापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही। आज सर्वत्र पूर्ण राज्यभर एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।